अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनिता शोमध्ये तुमचे स्वागत. स्टार्ट करूयात वोकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 40 मराठी शब्द इंग्रजीतून. तर आजच्या पहिल्या शब्दाला सुरुवात करूयात. प्रजासत्ताक दिन म्हणजे द रिपब्लिक डे. प्रजासत्ताक दिन म्हणजे द रिपब्लिक डे. नेहमी 26 जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. पुढचा शब्द आहे झेंडा किंवा ध्वज म्हणजे अ फ्लॅग. झेंडा किंवा ध्वज म्हणजे अ फ्लॅग. पुढचा शब्द आहे तिरंगा झेंडा म्हणजे ट्राय कलर. तिरंगा झेंडा ट्राय कलर. आपल्या भारताचा तिरंगा आहे सॅफ्रॉन, व्हाईट अँड ग्रीन कलरने आणि मध्ये अशोक चक्र आहे. तिरंगा झेंडा ट्राय कलर. पुढचा शब्द घेऊयात. ध्वज किंवा झेंडा फडकवणे म्हणजे अनफर्ल अ फ्लॅग. ध्वज किंवा झेंडा फडकवणे म्हणजे अनफर्ल अ फ्लॅग. पुढचा शब्द झेंड्याचा खांब. त्याला असे म्हणतात अ फ्लॅग पोल. झेंड्याचा खांब अ फ्लॅग पोल. जिथे आपल्याला झेंडा फडकवायचा असतो त्याला म्हणतात अ फ्लॅग पोल. पुढचा शब्द सैनिक म्हणजे अ सोल्जर. सैनिक अ सोल्जर. पुढचा शब्द माजी सैनिक म्हणजे एक्स सर्व्हिसमन. माजी सैनिक एक्स सर्व्हिसमन. पुढचा शब्द सैनिकी म्हणजे मिलिटरी. सैनिकी मिलिटरी. पुढचा शब्द सैन्य म्हणजे ट्रूप्स. सैन्य ट्रूप्स. पुढचा शब्द घेऊयात. सैन्यात जाणे म्हणजे टू गो इन टू आर्मी. सैन्यात जाणे टू गो इन टू आर्मी. नेक्स्ट घेऊयात. सैन्यात सामील होणे म्हणजे टू जॉईन आर्मी. सैन्यात सामील होणे टू जॉईन आर्मी. पुढचा शब्द सैन्य भरती म्हणजे एनलिस्टमेंट, ज्याला नोंदणी असे सुद्धा म्हणतात. सैन्य भरती एनलिस्टमेंट. पुढचा शब्द स्वाभिमान म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट किंवा डिग्निटी किंवा प्राईड. ठीक आहे. स्वाभिमान, सेल्फ रिस्पेक्ट, डिग्निटी किंवा प्राईड. पुढचा शब्द स्वाभिमान दुखावणे म्हणजे टू हर्ट समवन्स सेल्फ रिस्पेक्ट. स्वाभिमान दुखावणे म्हणजे टू हर्ट समवन्स सेल्फ रिस्पेक्ट. पुढचा शब्द स्वाभिमानी म्हणजे सेल्फ रिस्पेक्टिंग. स्वाभिमानी, सेल्फ रिस्पेक्टिंग. पुढचा शब्द भारत, इंडिया, जो आपला देश आहे. भारत, इंडिया. पुढचा शब्द भारतीय म्हणजे ॲन इंडियन. भारतीय, ॲन इंडियन. पुढचा शब्द भारतीयता म्हणजे इंडियननेस. भारतीयता, इंडियननेस. पुढचा शब्द नागरिक म्हणजे अ सिटिझन. नागरिक, अ सिटिझन. आपण भारताचे नागरिक आहोत. पुढचा शब्द नागरिकत्व म्हणजे सिटिझनशिप. नागरिकत्व म्हणजे सिटिझनशिप. आपल्याला भारताचे नागरिकत्व मिळालेले आहे, सिटिझनशिप मिळालेले आहे. का? कारण आपला जन्म भारतात झालेला आहे. पुढचा शब्द नागरिकत्व देणे म्हणजे टू गिव्ह किंवा ग्रँट सिटिझनशिप. नागरिकत्व देणे म्हणजे टू गिव्ह किंवा ग्रँट सिटिझनशिप. पुढचा शब्द नागरिकत्व मिळवणे म्हणजे टू ॲक्वायर सिटिझनशिप. नागरिकत्व मिळवणे म्हणजे टू ॲक्वायर सिटिझनशिप. पुढचा शब्द नागरिकत्व नाकारणे म्हणजे टू रिफ्यूज सिटिझनशिप. नागरिकत्व नाकारणे टू रिफ्यूज सिटिझनशिप. पुढचा शब्द नागरिकत्व काढून घेणे म्हणजे टू डिनॅचरलाइज. ठीक आहे. नागरिकत्व काढून घेणे म्हणजे टू डिनॅचरलाइज. पुढचा शब्द देश म्हणजे अ कंट्री किंवा नेशन. जसे भारत माझा देश आहे. देश, अ कंट्री किंवा सिटिझन. पुढचा शब्द घेऊयात. देश
म्हणजे अ कंट्री किंवा नेशन. जसे भारत माझा देश आहे. देश अ कंट्री किंवा नेशन. पुढचा शब्द देशभर म्हणजे ऑल ओव्हर द कंट्री. देशभर ऑल ओव्हर द कंट्री. देशभर ऑल ओव्हर द कंट्री. जसे फॉर एक्झाम्पल आपले जे नॅशनल हॉलिडेज असतात कोणते 26 जानेवारी, 15 ऑगस्ट आणि 2 ऑक्टोबर गांधी जयंती. तर हे देशभर साजरे केले जातात. ठीक आहे. सो देशभर म्हणजे ऑल ओव्हर द कंट्री. पुढचा शब्द आहे देशभक्ती किंवा देशप्रेम म्हणजे पॅट्रिऑटिझम. ठीक आहे. देशभक्ती किंवा देशप्रेम म्हणजे पॅट्रिऑटिझम. कोणी पॅट्रिऑटिझम म्हणतात, कोणी पॅट्रिऑटिझम म्हणतात. ठीक आहे. पण खरं ॲक्च्युली पॅट्रिऑटिझम असे म्हणतात. पुढचा शब्द घेऊयात देशबांधव म्हणजे अ कंट्रीमॅन. देशबांधव अ कंट्रीमॅन. पुढचा शब्द देशभक्त म्हणजे अ पॅट्रियट. देशभक्त अ पॅट्रियट. आणि पुढचा शब्द देशभक्तीने म्हणजे पॅट्रिऑटिकली. देशभक्तीने पॅट्रिऑटिकली. शब्दांची नेहमीप्रमाणेच खूप प्रॅक्टिस करा. शब्द मराठीतून आणि इंग्रजीतून बोलत राहा. आणि चॅनलला जर सबस्क्राईब अजून केले नसेल तर आत्ताच करा. शिवाय बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. तर आता वेळ झालेली आहे एक छोट्याशा उजळणीची, एक रॅपिड फायर राऊंडची. स्टार्ट करूयात. प्रजासत्ताक दिन द रिपब्लिक डे. झेंडा अ फ्लॅग. तिरंगा झेंडा ट्राय कलर. ध्वज किंवा झेंडा फडकवणे अनफर्ल अ फ्लॅग. झेंड्याचा खांब अ फ्लॅग पोल. सैनिक अ सोल्जर. माजी सैनिक एक्स सर्व्हिसमन. सैनिकी मिलिटरी. सैन्य ट्रुप्स. सैन्यात जाणे टू गो इन टू आर्मी. सैन्यात सामील होणे टू जॉईन आर्मी. सैन्य भरती एनलिस्टमेंट. स्वाभिमान सेल्फ रिस्पेक्ट किंवा डिग्निटी. ठीक आहे. स्वाभिमान दुखावणे टू हर्ट समवन्स सेल्फ रिस्पेक्ट. स्वाभिमानी सेल्फ रिस्पेक्टिंग. भारत इंडिया. भारतीय अँड इंडियन. भारतीयता इंडियननेस. नागरिक अ सिटिझन. नागरिकत्व सिटिझनशिप. नागरिकत्व देणे टू गिव्ह सिटिझनशिप किंवा टू ग्रँट सिटिझनशिप. नागरिकत्व मिळवणे टू ॲक्वायर सिटिझनशिप. नागरिकत्व नाकारणे टू रिफ्यूज सिटिझनशिप. नागरिकत्व काढून घेणे टू डिनॅचरलाइज. देश अ कंट्री किंवा नेशन. देशभर ऑल ओव्हर द कंट्री. देशभक्ती किंवा देशप्रेम पॅट्रिऑटिझम. देशबांधव अ कंट्रीमॅन. देशभक्त अ पॅट्रियट. देशभक्तीने पॅट्रिऑटिकली किंवा पॅट्रिऑटिकली. तर चला पटकन ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा. शिवाय बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. मित्रांनो, व्हिडिओची खूप खूप प्रॅक्टिस करा. व्हिडिओची म्हणजे व्हिडिओमधल्या या शब्दांची खूप प्रॅक्टिस करा. मराठी आणि इंग्रजी सतत बोलत राहा. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना जवळच्यांना व्हिडिओ शेअर करा. तर पुन्हा भेटूयात अल्पनेता शोच्या व्होकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 41 मध्ये अजून काही मराठी शब्द इंग्रजीतून घेऊन. धन्यवाद.